म्हणून ज्यांना पाहिला जातो प्रभाकरची मात्रे गोलंदाजीसाठी मार्फत सज्ज होत्या. पहिला ओव्हर घेऊन या ठिकाणी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, तेज तरार गोलंदाजी यांची वैशिष्ट्य आहे आणि महेशी पाटील सरांचा या ठिकाणी सिग्नल होतोय. फर्स्ट बॉल घेऊन तयार. क्रॉस अँगलनी या ठिकाणी बीट केलाय, जरूर सॉफ्ट हँडनी खेळलाय. पूर्णपणे असं वाटलं होतं की कदाचित बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, मात्र ॲट द एंड बाउन्स असं पाहायला भेटलं. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल पडल्याने थोडासा बाउन्स पाहायला भेटला आणि सिंगल रन या ठिकाणी स्टार्ट करतोय. या ठिकाणी श्रीगणेशा करतोय टीम आणि मास्टर संघ विथ 1. पुन्हा एकदा प्रभाकर तयार. सॉफ्ट हँडनी या ठिकाणी मिस्टरनिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेत आहे. सिंगलचा प्रयत्न आणि यस मधुकर प्रयत्न करत आहे, सेकंड साठी कॉल करत आहे. थोडासा निराश जरूर आहे प्रभाकरची मात्रे, कारण बॉल ज्या ऍक्शन मध्ये कलेक्ट केला त्या ऍक्शन मध्ये थ्रो झाला नाहीये. बॉलला हातात ठेवला होता, अगदी पाहत राहिले आणि या दरम्यान दुसऱ्या धावचा काही प्रयत्न केला गेला नाहीये. एंड ऑफ द 2 balls and 2 runs ऑन बोर्ड. धर्मेंद्र ऑन द स्ट्राइक. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका फसला डाऊन द बॉल. फिल्डर पहिली विकेट कॅरी केली गेली आहे. प्रभाकरजी मात्रे यांच्या माध्यमातून पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त करून दिलाय. पहिल्या 3 बॉलवर 2 रन या ठिकाणी टीम मालवणी संघाच्या माध्यमातून आणि पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त करून दिलाय. पण नेहमी म्हणतो क्षेत्र कोणताही असो, आयुष्यात कशाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. आणि या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल, संघर्ष द्यावा लागेल, झुंज द्यावा लागेल. एक बलाढ्य संघ जरूर आहे मीरा भाईंदर या बेल्टमधील टीम घोडबंदर मास्टर, मात्र नवीन मुंबई उपनगर अर्थात मुंबई या विभागातील संघ मालवणी आपण पाहतोय ही देखील बलाढ्य आहे. बॅटल जबरदस्त रंगेल या ठिकाणी. जबरदस्त बॉल, फुल्लर यांचा बॉल होता, हलक्या हाताने बॅकफिल्डला खाली आणला आणि फक्त ऑन साइड मध्ये ढकलला गेलाय. सिंगल रन आणि या सिंगलने धावफलक पुढे सरकते. स्कोर टोटल जाऊन पोहोचले 3. 4 बॉलचा खेळ झालाय आणि अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला मी म्हणे प्रभाकरजी मात्रे यांनी अजूनही संधी दिला नाहीये. मधुकर ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता नाही, फक्त सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतं. सॉफ्ट हँडनी या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सिंगल रन या बॉलवर आणि 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या टीम मालवणी, स्कोरबोर्डवर टोटल 4, लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी प्रभाकर मात्रेजी यांच्या माध्यमातून अगदी 5 बॉल लाईन आणि लेंथवर. यावेळी मात्र जबरदस्त फटका, जबरदस्त हँडल आय कोऑर्डिनेशन, डान्सिंग डाऊन द विकेट आले, बॅकफिल्डला खाली ठेवलं. सेकंडचा प्रयत्न नाहीये त्या ठिकाणी. विक्रम थोडीशी हुलकावणी जरूर दिली, चेहऱ्यावर स्माइल होता जरूर आणि एक सिंगल रन. तर 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. टीम मालवणी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर टोटल 5, लॉस ऑफ 1. कुंदन पाटील, येस यू आर राईट नाव. फायनली थोडासा स्माइल जरूर आला कुंदन पाटीलच्या माध्यमातून, कारण जे मॅन्युअल स्कोर आणि डिजिटल थोडे कधी कधी चूक होतात. अंडरस्टँडेबल आहे, हे सर्व जे मिस्टेक छोटे छोटे असतात ते नक्कीच आपल्याला रिकन्साईल केल्या पाहिजे. आयुष्याची जर्नी देखील अशी आहेत, जेव्हा छोटेसे तुमचे दुखापत झाले, तुम्हाला थोडासा कष्ट आला तर त्यावर कसं प्रत्युत्तर द्यायचं आहे, कसा झुंज द्यायचा आहे, हे आयुष्यामधून आपल्याला डेफिनेटली शिकायला पाहिजे. आणि गोलंदाजीमध्ये सेकंड ओव्हर घेऊन तयार बॉलर. जबरदस्त बॉल, भन्नाट वेगाने या ठिकाणी जयेश, आणि जयेश यांची ओळख आहे भन्नाट वेग आणि भन्नाट वेग, प्रचंड वेगाने गोलंदाजीसाठी ओळखले जातात. व्हेरिएशन देखील भरपूर जबरदस्त आहे आणि विविधता देखील गोलंदाजीमध्ये आहे. आणि पहिला बॉल या ठिकाणी अतिशय लाईन आणि लेंथवर पाहिला, सिंगल या ठिकाणी या बॉलवर खर्च करतोय. पुन्हा एकदा जयेश तयार. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन या ठिकाणी केलं जात आहे. डीप कव्हर्सच्या खेळाडूला या ठिकाणी डीप पॉईंटमध्ये तैनात केला जात आहे. हाफ ट्रॅकर बॉल, सॉफ्ट हँडनी पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. जयेश प्रयत्न जरूर केले होते, मात्र सिंगल रन काही स्टॉप करू शकणार नाही आहे. सिंगलने धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवर टोटल 7 रन, 7 धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे. आपण पाहत आहोत अग्रिकोली समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे रजिस्टर नवघर मास्टर आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि यावेळी जबरदस्त फटका
ऑन साईड रिझन मध्ये विक्रम त्या ठिकाणी थोडासा या ठिकाणी चुकी केली जात आहे आणि आपण नेहमी सांगतो की क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. तुमच्याकडे जर चुकी झाली तर डेफिनेटली या ठिकाणी बॅटर प्रयत्न करतील आणि बॅटरने तेच प्रयत्न या ठिकाणी केला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय आणि या दोनने धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवर टोटल 9 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इज गोइंग ऑन. टीम मालवणी मल्हार संघ या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. जयेश तयार, राईट आर्म राऊंड द विकेटने. हाफ ट्रॅकर बॉल लॉन्चिंग डाऊन द विकेट, पुढे आले ऍट द एंड बॅटचा ब्लेड ओपन केला या ठिकाणी. पॉइंट रिझन मध्ये खेळले गेले, मात्र एक सिंगल या ठिकाणी घेण्यामध्ये सफल दोन्ही बॅटर आणि या दोन एक सिंगलने धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले. डबल 1-0-10. प्रत्युत्तर द्यावं लागेल, गेअर अप करावं लागेल, बॅटिंग मध्ये धाडस दाखवावं लागेल टीम मालवणीला, धडाकेबाज फलंदाजी करावं लागेल. जर टार्गेट चांगला सेट करायचा आहे तर मोठा टार्गेट सेट करण्यासाठी मोठी बॅटिंग करावं लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा रूम बनवला आहे पॉईंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अगदी पाहूया किती धावा त्यांच्या हाताला बॉल जरी लागला असेल तरी देखील धावा भेटणार आहे. एक सिंगल आहे, ओनली सिंगल आणि सिंगलने धावफलक पुढे सरकतो. स्कोरबोर्ड टोटल 1-11. 11 रन स्कोरबोर्डवर आहे. 11 बॉलचा खेळ संपला. 11 बॉलमध्ये 11. अजूनही प्रमोद कोहली इथे आउट मध्ये आहे. आपले बॅटिंगची वाट जरूर पाहत आहेत कारण एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागील हंगामामध्ये आपण पाहिला मल्हार स्पोर्ट्स आयोजित भव्य दिव्य 1 लाखाची स्पर्धा याच मैदानामध्ये मालवणी स्पोर्ट्स संघ दाखल जरूर झाला होता, मात्र निराश पावल्याने पुन्हा त्यांना परतावं लागलं. मात्र त्यामध्ये जबरदस्त खेळी प्रमोद कोहली यांची पाहायला भेटली होती आणि आता आपण पाहतो नक्कीच पूर्णपणे दबाव बनवला गेलाय. गोलंदाज पहिला आपण पाहिला प्रभाकरची, मात्र फक्त 5 रन्स आणि आतापर्यंत जयेश यांना पाहतोय 5 बॉलमध्ये 6 रन्स, एकही विकेट घेण्यामध्ये सफल झाले नाहीये आणि धावसंख्या स्कोर टोटल आहे 1-11. जयेश पुन्हा तयार, शेवटचा अंतिम बॉल घेऊन आई कलावती देऊच्या मंदिर एंड कडून फुलरचा बॉल मात्र अवे फ्रॉम द बॉडी. भन्नाट 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 वेग, प्रचंड वेग या ठिकाणी जनरेट करत असताना वेल बॉल बाय जयेश. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर टोटल 1-11. सुंदर जबरदस्त या ठिकाणी आयोजन नियोजन संपूर्ण मास्टर संघातील खेळाडू टीम नक्कीच नौकर मास्टरचे कॅप्टन आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील आणि राजूजी पाटील, हरिचंद्र पाटील, कुमार पाटील, राजेश पाटील, कुंदन पाटील, धनेश पाटील, मिलन पाटील, तारक नाईक, हितेश पाटील, उमेश पाटील, बाला सर्वांनी जबरदस्त मेहनत घेतली आहे या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी. अगदी 8 गाव आज या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला भेटला आणि ते 8 मध्ये हे 2 गाव आतापर्यंत या मॅच मध्ये जिवंत आहेत आणि नक्कीच जिवंत राहायचं आहे तर दमखम दाखवावं लागेल. मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी मोठे फटके खेचावं लागेल. कॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन तयार अरुण. बॅटची कडा या ठिकाणी मिस्टार्निंग स्ट्रोक होता, बॉल हवेत होता, मागे टपला होता यष्टी रक्षक, उधलण्यास डाव नक्कीच या ठिकाणी डाव उधलला गेलाय. फलंदाजाला परतावं लागेल आउट मध्ये. विकेट नंबर 2 या ठिकाणी डाऊन टीम मालवणी मल्हार संघाचा. थँक्यू डीजे. नक्कीच प्रत्येक गावामध्ये 2 जत्रा असते, क्रिकेटची जत्रा आणि कुलदेवी असो किंवा कुलदेवत असो त्याची जत्रा असते. आपल्या नवघर गावामध्ये देखील पाहिलं तर ही क्रिकेटची जत्रा आणि डिसेंबर मंथमध्ये दत्तगुरूची जत्रा असते आणि घोडबंदर गाव म्हणला तर महाशिवरात्रीच्या दिवशी जत्रा असते. आणि नक्कीच मालवणी हे गावच एक अनोखं आहे कारण बॉम्बे जर परिसर म्हणला तर त्या विभागामध्ये फार क्वचित आपल्याला फेस्टिवल्स पाहायला भेटतात आणि जेव्हा इव्हेंट्स असतात ते भरपूर मोठ्या प्रमाणात असतात आणि डेफिनेटली मोठमोठ्या सेलिब्रिटी देखील व्हिजिट देतात. स्पीडअप करा थोडासा, मी विनंती करेन. प्रमोद कोहली आलाय, दबाव जरूर असणार आहे कारण सातत्याने 2 मॅचेस मध्ये सेकंड टाइम धावा चेस करत असताना बॅटिंग करताना आपण पाहिलं सेन्सिबल बॅटिंग करत होता, मात्र यावेळी टार्गेट सेट करायचं आहे तर नक्कीच जे स्ट्रॅटेजी आहे ते डेफिनेटली डिफरंट पाहिजे. अप्रोच जे आहे ते डिफरंट पाहिजे, मात्र अप्रोच ऍट द एंड पॉझिटिव्ह पाहिजे. बॅटिंगसाठी प्रमोद कोहली ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी, जोरदार अपील आहे या ठिकाणी. व्हाईट बॉल दर्शवलाय, भरपूर जोरदार अपील होती.
दबाव पूर्णपणे अंपायरवर बनवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी भरपूर दूर होता या ठिकाणी साऊंड जरूर आला होता मात्र बॅट आहे ते ग्राउंडिंग होत असताना आपल्याला पाहायला भेटला. अगदी जर अल्ट्रा एज चेक केला असता तर डेफिनेटली दूध का दूध पाणी का पाणी मात्र असं काही नाही आहे. अल्ट्रा एज एवढा टेक्निकल टेनिस मध्ये आपण भरपूर कमी पाहतोय जिकडे अल्ट्रा एज देखील चेक केले जाते. डेफिनेटली संतोष नाणेकर सर आणि डिगा स्पोर्ट्सचे आमचे दिनेश भाई हे देखील व्यवस्था करतील भविष्य काळामध्ये. यावेळी मात्र खेळायचा तो ऑफ साईडला बॉल जातोय ऑन साईडला विक्रम येतात भन्नाट वेगाने बॉल पकडण्यासाठी सिंगल डबल मध्ये सायकलला थ्रो आहे जरूर सुखरूप आपल्या क्रीज मध्ये चित्याची सप्लायने या ठिकाणी धावा कंप्लीट केलाय प्रमोद कोहली याने अतिशय जबरदस्त रनिंग विथ इन द विकेट आणि धावसंख्या स्कोरबोर्ड टोटल 1414. हळूहळू या ठिकाणी गेअरअप करण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत आणि प्रमोद कोहली विकेटवर थांबले तर डेफिनेटली हे धावा 45+ डेफिनेट पाहायला भेटेल. बॉलर तयार अरुण सॉफ्ट हँडनी पुन्हा एकदा खेळला गेलाय ऑन साइड रिझन मध्ये विक्रम त्या ठिकाणी आहेत. यावेळी मात्र प्रयत्न नाही आहे. वेल थ्रो बाय विक्रम अगदी यावेळी पहिल्या बॉलला कलेक्ट केला लगेच थ्रो दिलाय तेही देखील नॉट सेकंडला सिंगल रन आणि सिंगलने धाव पलक पुढे सरकतो 15-15 आणि बॅटिंगसाठी आपण पाहतो आहोत महेश आणि प्रमोदला महेश यावेळी असणाऱ्या सायकलला अरुण टू महेश मधुकर आहे माफ करा यस आणि याही वेळी अवांतर एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 पाहायला भेटले 2 वाईट या ठिकाणी पाहायला भेटले. दोन्ही वाईट जर पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला भेटला आणि एक्स्ट्रा या रन्सवर कंट्रोल करावा लागेल. जर डेफिनेटली जर एक्स्ट्रा रन्स आले तर दबाव फिल्डिंग करणारी टीम अर्थात घोडबंदर मास्टर संघावर बनेल. मात्र या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ म्हणजे घोडबंदर संघ प्रत्युत्तर द्यावं लागेल पालवणी संघाला देखील. यावेळी चांगला फटका सरळ बॅटने खेळला डीप लॉंग क्षेत्रामध्ये अलंकार सर तिकडे आहेत बॉलला कलेक्ट करतात फक्त एक सिंगल रन या सिंगलने धावफलक पुढे सरकतो स्कोर टोटल 17 रन. अगदी मास्टर क्रिकेटमध्ये देखील असे काही खेळाडू जे अगदी बाउंड्री लाईनचे टच असताना देखील थ्रो थेट एक्स्ट्रा रनर फेकतात. त्यामध्ये नक्कीच मी हरिचंद्र पाटील सरांचा देखील नाव घेईल. यावेळी चांगला फटका व्ही शेप मध्ये खेळलाय जय त्या ठिकाणी त्याच्याकडून झाली चुकी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय बॅकअप जरूर आला तिकडे अगदी समोर पाहत राहिले बॉलला कलेक्ट केला त्यानंतर लगेच या ठिकाणी फेकण्याचा प्रयत्न होता. एक अतिशय जबरदस्त नेत्रदीपक आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे संपूर्ण नवघर मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोरबोर्ड आहे टोटल 1919 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला ओव्हर पाहिला आपण प्रभाकरजी मात्र 5 रन 1 विकेट. सेकंड ओव्हर पाहिला जयेश ज्यांनी 6 रन्स देत असताना एकही शेवटचा बॉल अजून बाकी आहे सर येस 1 more ball left for the last over. एक बॉल अजूनही बाकी आहे कारण 2 वाईट बॉल मागील ओव्हर मध्ये आलेले आहेत. ओव्हरऑल जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट सेकंड बॉल वाईट त्यानंतर थर्ड बॉल डबल त्यानंतर फोर्थ बॉल सिंगल दॅन वाईट दॅन सिंगल दॅन डबल आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या बॉलवर सर विकेट आहे देन वाईट आहे देन डबल दॅन सिंगल दॅन वाईट देन 1 दॅन डबल आणि शेवटचा अजून एक बॉल बाकी आहे. आणि आमचे दोन्ही स्कोरर यावेळी कॉन्फिडंट आहे डिजिटल स्कोरर अँड मॅन्युअल स्कोरर. धावसंख्या 19 आहे. शेवटचा बॉल शेवटचा बॉल असणार आहे. अजूनही अरुण यांचा अरुण हे नाव ऐकल्यानंतर लगेच आमचे मल्हार स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थात अरुण पाटील सर यांची आठवण लगेच येते कारण एक ऑलराऊंडर खेळाडू या मीरा भाईंदर परिसरामधील आणि या नवघर गावाने दिलेला अरुण पाटील या नावाने. गोलंदाजीमध्ये अरुण शेवटचा अंतिम बॉल घेऊन धावसंख्या 19 आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉलर तयार अरुण प्रमोद साठी अपेक्षा भरपूर आहे आज संपूर्ण मलाड या संघाला. चांगला फटका बॉल रेंज मध्ये आला पाक केलाय आउट ऑफ द पार्क. क्लासिकल मॅग्निफिसेंट ट्रिमेंडस स्ट्रोक बाय प्रमोद कोहली. छोटा पॅकेट बडा धमाका.
मॅच मध्ये प्रत्येक रन, प्रत्येक बॉल, प्रत्येक विकेट हे महत्त्वपूर्ण असतात. शेवटचा बॉल पहा, थर्ड ओव्हरचा एक बॉल शिल्लक होता आणि षटकार आलाय, म्हणजे टर्न केलाय आता पूर्णपणे, म्हणजे मोमेंटम सुरू झाला मी म्हणेल आता टीम मलाड या संघाच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या आहे स्कोर टोटल 25 रन. अलंकार तरी सर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 घेऊन फिंगर रोल केले होते या ठिकाणी. पाहूया, विकेटचा प्रयत्न नाही आहे. मधुकरला या ठिकाणी जीवनदान भेटलंय. अगदी सेन्सिबल क्रिकेटसाठी नेहमी आपण पाहिलंय मधुकर यांना, की कारण सिंगल डबल हे घेऊन नक्कीच स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असणार आहे प्रमोदकडे. डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट खेळले बॉल येतोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी जय आहेत. थोडीशी मिसफिल्ड आणि सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. थोडासा नाराज डेफिनेटली असणार आहे. ज्या प्रकारे आज क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये राहिला जय यांच्या माध्यमातून 2 मिसफिल्ड आणि त्या 2 मिसफिल्ड मध्ये 2 रन्स एक्स्ट्रा आलेल्या त्या टीम मालवणी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अलंकार तयार. डगआउट मधून थोडासा आवाज कमी द्या प्लीज, विनंती असेल. डगआउट मध्ये शांतता ठेवा प्लीज, विनंती असेल. येस, मधुकर ॲज अ ओपनर आले होते. ओव्हरऑल 8 बॉल आतापर्यंत फेस केलेले आहेत. येस, आफ्टर 9 बॉल्स येऊ शकतात. येस, चॉईस इज युअर, चॉईस इज युअर. तुम्हाला जर रिटायर करायचं तर करू शकता, कारण आफ्टर 9 बॉल करायचे आहेत आणि अगदी 9 बॉल नाही तर टोटल 20 बॉल झालेले आहेत. जे नियम आहे काही ते नियम या ठिकाणी दोन्ही टीमला सेम ऍडव्हान्टेज आहे. भरत राऊत सर आणि एन कंपनी डिसिजन या ठिकाणी घेतलाय. रिटायर्ड प्लेयर तर डब्ल्यू या ठिकाणी आलाय, मात्र बॉल काउंट नाही आहे. हे बेनिफिट आहे टीम मलाडला आणि हे बेनिफिट दोन्ही टीमला असणार आहे. याच्यामध्ये काही वादविवाद नाही आहे. अलंकार सर तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी भरपूर दूरवरून बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल अंपायरने घोषित केलाय. एक्स्ट्रा या ठिकाणी दबाव असणार आहे आता, कारण एक फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पोटेन्शियल भरपूर आहे, ताकद देखील मिलिंदकडे भरपूर आहे आणि धावसंख्या स्कोर टोटल आपल्याला पाहायला भेटत आहे 28 रन. 4th ओव्हर इज गोइंग ऑन. हाफ ट्रॅकर बॉल पुल जरूर केलाय. मिस्टर शोक आहे, उंची जास्त लांबी कमी. डाऊन द बॉल फिल्डर पकडली जाते कॅच. धक्का क्रमांक 4 टीम मालवणी. धावसंख्या आहे 28. नवघर गावाचा ब्रँड अर्थात AP अक्षय पाटील आणि जितीव पॅकेज नवघरचे कॅप्टन कुल जयदीप पाटील. वेलकम बोथ ऑफ. रन संख्या स्कोर टोटल 28 आहे. विकेट डाऊन जरूर झाली आहे, मात्र चांगली बॅटिंग करत होते मधुकर, मात्र त्यांना या ठिकाणी रिटायर केल्या. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आले आणि आता क्रमांक 6 वर मिथून येत्या बॅटिंगसाठी. टोटल 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये प्रमोदकडे अजूनही स्ट्राईक भेटली नाही या ओव्हर मध्ये.
फुलरेंचा बॉल चांगला फटका आहे डीप कव्हर क्षेत्रामध्ये 1 रन या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला भेटला आणि अप्रतिम फिल्डिंग लाजवाब फिल्डिंग या ठिकाणी आणि 2 धावा आणि 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर आहे आणि फिंगर अप भरपूर मोठी विकेट अगदी जे ओव्हर टार्गेट आहे त्यामधून 10 to 15 रन तुम्ही मायनस करा कारण प्रमोद या ठिकाणी बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये काय स्ट्रॅटेजी या ठिकाणी प्रभाकर मात्रेने अफलातून थ्रो या ठिकाणी केलाय आणि यष्टा वाकवले गेलेत आणि फलंदाज प्रमोदला सोडावं लागेल मैदान कौतुक करेन मी ब्रायन यांचा काय लाजवाब फिल्डिंग बॉडी बॅलन्स पूर्णपणे बनवला गेला थ्रो फेकला गेला त्यानंतर प्रभाकरजीने बॉल कलेक्ट केला आणि अफलातून यशांवर थ्रो या ठिकाणी अति घाई संकटात नाही फलंदाज बॅक टू द आउट क्रमांक 7 वर नवीन बॅटर मिलिंद दाखल होत आहे धावसंख्या स्कोर टोटल 30 आहे 4th ओव्हर इज गोइंग ऑन आणि अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हरऑल या इनिंग मधील जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल रिस्पॉन्सिबिलिटी मिथुन आणि मिलिंदला आता घ्यावी लागेल कारण प्रमोद कोहली ज्यांनी एक षटकार ठोकला होता 3ऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मात्र 4थ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक साठी स्ट्रगल करत होता अलंकार तयार फुलरेंचा बॉल या ठिकाणी मात्र लेफ्ट केलाय बॉलला भरपूर बाहेरचा बॉल या ठिकाणी अगदी फिंगर रोल करतोय जरूर लेफ्ट हँड गोलंदाज आहे थोडासा नॅचरल टर्न या ठिकाणी भेटत असताना अलंकार सरना आणि एक एक्स्ट्रा रन्स या बॉलवर आणि विथ द एक्स्ट्रा रन्स मूव्स ऑन 31 नाव फुल टॉस बॉल सॉफ्ट हँडनी खेळलाय अजय भन्नाड वेगाने बॉल कलेक्ट करण्यासाठी आणि यावेळी जबरदस्त रक्षण थ्रो देखील लाजवाब परतावं लागेल फलंदाजाला डगआउट मध्ये एक अजून महत्वपूर्ण विकेट टीम मालवणी संघाचा आणि यावेळी मात्र कुठलीही मिस्टेक केली नाही अजयने 2 बॉलवर चुक्या थोडीशी जरूर झाले मात्र यावेळी स्वतः सावरला या ठिकाणी आणि अफलातून फिल्डिंग आणि थ्रो त्यापैकी जबरदस्त फलंदाज होतील बाद धावसंख्या स्कोर टोटल 32 आहे 1 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे 5 बॉल टाकून झालेले आहेत शेवट 1 to go आपण नेहमी सांगतो गुड थिंग हॅपन विथ द गुड पीपल बॉलिंग ट्रॅकवर अलंकार काय लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत पेश केली आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट म्हणजे रनआउटच्या स्वरूपामध्ये मालवणी संघाला धक्का लागला प्रमोद कोहली या नावाचा आणि बॅटर मैदानाचे आपण पाहत आहोत पाडन बॅटचे मध्ये जोरदार अपील यस ही पहिली LBW स्वरूपात विकेट असणार आहे आज या मालिकामध्ये वेल डन बाय अलंकार 4 ओव्हरचा खेळ संपलाय 4 ओव्हर नंतर टीम मालवणी मास्टर संघाची धावसंख्या आहे 32 शेवटचा ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहे तर मी विनंती करतो स्पीडअप करा प्लीज मालवणी संघ बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ संपलाय धावसंख्या आहे 32 आणि या संपासला देखील रिक्वेस्ट आहे की स्पीडअप करा आपण थोडासा टाइम चर्चा जे आहे ते जरूर थोडासा कमी करा खेळाडूंना थोडासा या ठिकाणी सांगायचं आहे कारण चर्चा होईल तर खर्च होईल मित्रांनो आणि धावसंख्या 32 आहे विकेट या ठिकाणी झालेल्या टोटल 7 विकेट डाऊन झालेले आहेत निलेश बॅटिंग साठी दाखल होत आहे मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाज विक्रम या ठिकाणी सज्ज होत आहे एक अजून हरफन मोला खेळाडू घोडबंदर या गावातील विक्रम शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन धनेश्वर ऑन स्ट्राइक चांगला फटका क्लासिकल फटका अप्रतिम स्ट्रोक धावा भेटणार या ठिकाणी 4 लाजवाब स्ट्रोक कमालीचा स्ट्रोक टायमिंग या ठिकाणी भरपूर रूम दिला होता विक्रमनी भरपूर बाहेर बॉल होता आणि जबरदस्त फटका डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी
शेवटचा स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये ठोकायचा आहे हे प्रयत्न असणार आहे टीम मालवणी आणि धावा सेव्ह करायची आहेत हे प्रयत्न टीम घोडबंदरच्या माध्यमातून. फिल्डर लगेच त्या ठिकाणी तैनात केला गेला. आता डीप पॉइंट्स मध्ये आपण पाहतोय ऑफ साइड मध्ये 4 आणि ऑन साइड मध्ये 5. फिल्डर तयार. स्लोअर बॉल याही ठिकाणी मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि त्यांना चकमा देऊन त्यांच्या डोक्याच्या वरून हा बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल 2 चौकार कमबॅक केला या ठिकाणी टीम मालवणी या संघाने. विक्रम तयार. हॅट्रिक मात्र यावेळी उकावली गेली आहे. जरूर 2 बॉलवर 2 चौकार आले. त्यानंतर याही वेळी हाफ ट्रॅकर बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र भरपूर अगोदर बॅट या ठिकाणी स्विंग पाहायला भेटला आणि बॉल आलाय डॉट. कमबॅक केला या ठिकाणी. जरूर 2 बॉलवर 2 चौकार आले. फुलरलेनचा बॉल जोरदार अपील. यावेळी मात्र बॉल बाला मैदानाच्या आतमध्ये डंका. नक्कीच आम्ही देखील कमी नाही आहे. आम्ही देखील आपले सर्वश्रेष्ठ प्रयत्न या ठिकाणी करू हे विक्रमने दाखवून दिलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार त्यानंतर 2 बॉलवर 2 डॉट. पहिले 2 बॉल मालवणीच्या नावावर तर शेवटचे 2 बॉल घोडबंदर या टीमच्या नावावर. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. स्वतः फिल्डर त्या ठिकाणी बॉलर त्या ठिकाणी गेलाय आणि या ठिकाणी सफल कॅच पकडली गेली आहे. क्वालिटी कॅच या ठिकाणी पाहायला भेटला विक्रम यांच्या माध्यमातून आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहे. अगदी पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि शेवटच्या 3 बॉल अगदी घोडबंदर मास्टर या संघाच्या नावावर आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 40-40. शेवटचा 1 बॉल अजूनही या ठिकाणी शिल्लक आहे या इनिंग मधील. फलंदाज शिवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरुवात होणारा नाव म्हणजे शिवा. बॅटिंग साठी दाखल होत आहे. शेवट गोल्ड करावा लागेल कारण सुरुवात थोडीशी प्रॉमिसिंग नव्हती मात्र ऍट द एंड ज्ञानेश्वरने जबरदस्त बॅटिंग केली. प्रमोदने चांगली बॅटिंग केली मात्र हा शेवटचा बॉल असणार आहे या इनिंग मधील. त्यावेळी मात्र अंपायरचा सिग्नल महेशजी पाटील सर दर्शवत आहे अवांतर एक्स्ट्रा रन अराउंड द लेग आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉल एक सिंगल रन आणि धावसंख्या 41. शेवटचा अंतिम बॉल. विक्रम तयार. विकेट करण्याचा प्रयत्न आणि बॉल रडार मध्ये आला. बॉलला पाठवलाय सडक पे कडक. धावा भेटणारा आहे 6. काय अप्रतिम या ठिकाणी फटका षटका या ठिकाणी ठोकलाय शिवा या नावाने फलंदाजाने. नक्की चर्चा आज संपूर्ण मालवणी या गावामध्ये असणार आहे शिवा या नावाचा. फक्त 1 बॉल 6 रन म्हणजे 600चा स्ट्राईक रन रेट. वेल डन बाय शिवा आणि धावसंख्या 47 आणि टीम घोडबंदर मास्टर संघाला करायला लागेल 30 बॉल मध्ये 48. घेऊ छोटासा ब्रेक आणि जेव्हा सेकंड इनिंग सुरुवात होईल मंडळाचे ऑफिशियल कॉमेंटेटर मिस्टर भरत राऊत मॅन फ्रॉम पांजू यांच्याकडे जाऊया लगेच. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद इचे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. खरोखरच शिवा बनला खऱ्या अर्थानं मालवणी गावचा छावा. अफलातून फटका. जे खेळाडू ज्या खेळाडूंच्यावर विश्वास होता म्हणायचं गेलं तर मिलिंद वैती, मिलिंद कोळी, ज्ञानेश्वर कोळी, धर्मेंद्र कोळी, त्यानंतर म्हणायचं गेलं तर पम्या यांचा मी उल्लेख करेल. त्यांच्या बॅटतून षटकार पाहायला मिळाला नाहीये मात्र शिवा शेवटच्या चेंडूवर आला आणि मात्र सरळ मिड विकेट क्लिअर केली. अफलातून फटका आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं शेवटच्या चेंडूवर ज्या 6 धावा राजू पाटील येत आहेत त्या कधी कधी सामन्याच्या टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतात. हे चित्र आपण टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलेलं आहे. मात्र अफलातून फटका अफलातून फटका. तब्बल मालवणी संघ पोहोचला. तब्बल मालवणी संघ पोहोचला
तो जवळपास फील्ड लावून घ्यायचे. मालवणी संघ क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचंय, कारण आपण 5 षटकांचे सामने खेळतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे अंधार हा जवळपास 6:30च्या आसपास अंधार पडण्याची शक्यता आहे. तर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग शक्यतो टाळा. नवीन बॉल हवाय का महेश? न्यू बॉल द्या. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कोणीही कुठे जाऊ नका. आणि खास करून डिका स्पोर्ट्स ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले गेलेल्या श्रोत्यांना देखील आम्ही विनंती करतोय की या मॅचचा रिझल्ट जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत ही मॅच पाहत राहा. कारण सध्याच्या या हंगामामध्ये हे संघ दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. पहिल्यांदा आमने सामने आले होते मालवणीच्या मैदानावर, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूवर 11 धावा असताना प्रम्याच्या बॅटमधून आलेले ते गोल्डन षटकार, आणि त्यानंतर मात्र घोडबंदर संघ पराभूत झाला होता. मात्र यावेळेस देखील एक फाईट स्कोर मालवणी संघाने घोडबंदर संघासमोर उभारलेला आहे. मात्र मागचं वर्ष जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा मालवणी संघाला पराभूत केलं होतं घोडबंदर संघानं, हे देखील विसरता कामा नाहीये. त्यामुळे हे जे दोन्ही संघ ज्या वेळेस आमने सामने येत आहेत त्यावेळेस एक रफ अँड टफ मॅच ही नेहमी सातत्यानं अनेक वर्षापासून आपण पाहतोय. त्यामुळे ही मॅच जरी आपण पाहतोय ही देखील मॅच एकतर्फी होणार नाहीये, साधीसुधी होणार नाहीये. ही लढत देखील जंगी लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली मालवणी संघाची, मोठमोठी बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली, त्याप्रमाणे घोडबंदर संघाची देखील बॅटिंग ऑर्डर लांब वर आहे, लक्षात ठेवा. जवळजवळ विचार केला आपण तर 10व्या क्रमवारीपर्यंत घोडबंदर संघाची बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामुळे नक्कीच या ज्या धावा आहेत जवळपास मला वाटतं 46 की 47 धावा, हे जे टार्गेट आलं आहे हे टार्गेट थोडस अवघड आहे, नो डाऊट. असं मी म्हणणार नाहीये की हे आव्हान घोडबंदर संघासाठी सोपं आहे, सोपं नाहीये. आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. क्रिकेटच्या दुनियेमध्ये कोणतीही धावसंख्या अशक्य अशी नसते, लक्षात ठेवा. तुम्ही जर प्रयत्न केले तर त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. अठ्ठेचाळीस या धावा करायच्या आहेत घोडबंदर या संघाला. या वर्षामध्ये मित्रांनो एक टायटल घोडबंदर संघाने घेतलेला आहे, लक्षात ठेवा. मालवणी संघ अजूनही टायटल साठी झुंजतोय. पंचांचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक पंच महेश, स्क्वेअर पंच अशोकराव, स्ट्राईक एंडला प्रभाकर म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला ब्रायन. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मोठा फटका खेळायचा होता यावेळेस, अत्यंत गरजा. कारण आपण विचार केला जवळपास 48 धावा, म्हणजे विचार केला तर जवळपास 9.33 म्हणजे 9.5च्या आसपास खेळावं लागेल प्रति षटका मागे घोडबंदर या संघाला. यावेळेस बॅकफुटला येऊन बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू विथ द टर्न, यावेळेस अक्रॉस अँगल निवडलं जातं प्रभाकर म्हात्रे यांच्याकडून. संजय भंडारी, पुन्हा एकदा शिवा तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पुढच्या पायाला स्लाइड दिली गेली, व्यवस्थित चेंडू मिररवर घेतला गेला, एकदा वेगाने पुढे गेला, दुसऱ्या धावेसाठी शॉट होतोय. चुकी या ठिकाणी पाहायला मिळते. इथे परतावं लागेल प्रभाकर म्हात्रे यांना. पहिला धक्का घोडबंदर मास्टर्स मिस्टर प्रभाकर म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. या वर्षातील नक्कीच नो डाऊट मित्रांनो जवळपास एक टायटल हे घोडबंदर संघाने घेतलेला आहे. 18 डिसेंबर 2022 मीरा मास्टरची स्पर्धा NS बाइंदरच्या अगेन्स्ट तो विजयी संपादन केला होता आणि पहिलं टायटल घेतलं होतं. मात्र मालवणी संघाकडे अजूनही या हंगामातील एकही टायटल नाहीये. दहिसरच्या मैदानावर दहिसरच्या स्पर्धेमध्ये एकसर ए संघाच्या अगेन्स्ट मालवणी संघाने झुंज दिली होती, मात्र त्या मॅच मध्ये मात्र मालवणी संघ पराभूत झाला होता. म्हणजे जवळजवळ विचार केला आपण तर
ही आपण 8वी स्पर्धा खेळतोय आणि 8व्या स्पर्धेपर्यंत एकही टायटल मालवणीच्या हातात नाहीये. हा संघ सातत्यानं नंबर 2चा संघ आपण पाहिला होता. इथे मात्र नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ पाहायला मिळेल. झुंज ही तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे जबरदस्त चेंडू हाताळला जातोय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांकडून व्हाईटचा इशारा. ब्रायन हा तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अलंकार तरे. एक खूप मोठी जबाबदारी अलंकारच्या सध्या तरी खांद्यावर आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट त्या ठिकाणी आहे. मिलिंद वैती एकदा वेगानं पूर्ण केली होती ब्रायननं. दुसऱ्याचा प्रयत्न अलंकारनं केला होता. कारण या ठिकाणी अलंकारला पुढे येणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा अबोव 45चा खेळाडू आहे आणि एक मोठं टार्गेट आहे 48 धावा या संध्याकाळच्या वेळेमध्ये. कारण सकाळपासून आपण पाहतोय 40-45 धावा देखील चेस करताना नाकी न आलं होतं अनेक संघाच्या. आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये 48 धावा म्हटलं तर एक मोठं टार्गेट आहे. आणि हे जर मोठं टार्गेट जर पेळायचं असेल तर आपल्याला देखील आपल्या संघातील हुकमे एक्का क्रीजवर पाठवणं गरजेचं आहे. त्यामुळे अलंकार तरे यांचा वापर या ठिकाणी केला जातोय. मिस्टर स्टोक आहे. गडी बाद एक प्राइजलेस विकेट. मोठा फलंदाज बाद मिस्टर अलंकार तरे. थँक्यू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकामध्ये मॅक्झिमम घोडबंदर संघाच्या धावा दिसायला हव्या होत्या. कुंदन जवळपास 9 ते 10 धावा या फलकावर दिसायला हव्या होत्या. मात्र धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 3. स्ट्राइक वर ब्रायन असेल. येस ओके अशोक राऊत बरोबर आहे. विक्रम अलंकार नंतर मात्र विक्रम या खेळाडूवर विश्वास करून दाखवावा लागेल. विक्रमी खेळी ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल मिस्टर विक्रम या बॅटरला. एका साईडला ब्रायन एका साईडला विक्रम. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत ज्ञानेश्वर कोळी. बॅकफुटला जातोय. आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढतोय ऑन साईडला. मात्र कौतुक असेल मालवणी संघाच्या क्षेत्ररक्षणाचं कारण एक शॉर्ट मिड विकेट ठेवण्यात आलेला आहे इनफिल्डच्या आतमध्ये जेणेकरून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जो घोडबंदर संघाकडून केला जातोय तो कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न असेल मालवणी या संघाचा. कारण घोडबंदर म्हटलं तर अग्रेसिव्ह क्रिकेट. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय ती 4. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 हे सुरू आहे. 4 धावा. क्या बात आहे. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू टॅप करावा लागला चेंडूला. एकदा विक्रमने वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय. प्रेशराईज करावं लागेल प्रत्येक फिल्डर्सला प्रेशराईज करावं लागेल घोडबंदर संघाला तर कुठे मात्र हा उच्चांक आपण गाठू शकता. कारण या खेळीमध्ये माहीर आहे. अग्रेसिव्ह क्रिकेट सातत्यानं आपण अनेक वर्षापासून घोडबंदर या संघाचं पाहतोय. त्या कारणास्तव ही खासियत आहे घोडबंदर संघाची आणि ते काम पुन्हा करावं लागेल घोडबंदर या संघाला. क्या बात आहे. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँड न खेळतोय. पूर्णतः कल्पना आहे कारण अलंकार तरे बाद झाले त्यानंतर संपूर्ण जे मी म्हणजे ओझ आहे धाव फलकाचं ते ओझ विक्रमच्या खांद्यावर. त्यामुळे विक्रमला धावा देखील कराव्या लागतील आणि आपली विकेट देखील शाबूत ठेवावी लागेल तर कुठे मात्र या मॅच मध्ये मजा येईल. ऑन द वे यावेळेस ऑफ साइडला सुरेख फटका ब्रायनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एकच धाव. सुरुवातीला नक्कीच काही धावा फलकावर येणं गरजेचे आहेत कारण मालवणी संघानं म्हणायचं गेलं शेवटच्या काही षटकांमध्ये धावा जमा केल्या. सुरुवातीला मालवणी संघाची देखील धावसंख्या तितकीशी मोठी नव्हती. क्या बात आहे. पुन्हा एकदा डिफेन्स केलं गेलं. सिंगल मात्र वेगानं पूर्ण करतोय विकेट. दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय. स्ट्राइक एंडला फेक डायरेक्ट हिट.
आणि या हिटनं मात्र काम पीट केलं विक्रम घरत यांचा. धक्का क्रमांक 2. आणखीन एक मोठा धक्का बसतोय घोडबंदर या संघाला. विक्रम घरात बॅक टू द पॅव्हलियन. सध्या तरी आपण पाहतोय तर परिस्थिती खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर घोडबंदर मास्टर संघाची गंभीर आहे. कारण ज्या खेळाडूंच्या वर मोठमोठा धावफलक मी म्हणेल चेस करण्याचा जो विश्वास आतापर्यंत आपण दाखवला होता ते म्हणजे अलंकार तरे त्यानंतर विक्रम घरत हे दोन्ही बॅटर यावेळेस लवकर बाद झालेत. त्यामुळे नक्कीच आशा पल्लवित झाल्या असतील मालवणी या संघाच्या. व्हेरी नाईस थ्रो. त्या ठिकाणी आपण शतरक्षक पाहतोय मिलिंद कोळी जो बेस्ट फिल्डर आहे लक्षात ठेवा मालवणी संघाचा. एक चेंडू अजून शिल्लक आहे आणि त्याच्याकडून मात्र हा थ्रो नव्हता मी म्हणेल एक प्राइजेस विकेट मोठा बॅटर या ठिकाणी बाद केला. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर प्रेशराईज करणारा हा थ्रो होता घोडबंदर या संघाला. अजिंक्य तरे अशा कंडिशन मधून अजिंक्यने देखील बऱ्याचशा मॅचेस मध्ये चांगली इनिंग खेळलेली आहे लक्षात ठेवा. त्यामुळे अजिंक्य तरे हा देखील एक बॅटर चांगला बॅटर आहे घोडबंदर या संघाचा. मोठा फटका आले प्रहार बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करायचा होता मात्र फटका बसतोय. आणखीन एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 4. मिस्टर अजिंक्य तरे बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद डीचे रवी तरे न्यू बॅटर. प्रेक्षकांना देखील आपला घरचा रस्ता पकडलाय मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच अजूनही संपली नाहीये. कारण जरी अजिंक्य तरे बाद झाला जरी अलंकार तरे बाद झाला जरी विक्रम घरत बाद झाला तरी देखील घोडबंदर संघामध्ये बरेचसे अशा बॅटर्स आहेत जे नक्कीच गेम चेंजिंग पारी खेळू शकतात लक्षात ठेवा. त्यामुळे मी तर म्हणेल की मॅच अजूनही संपली नाहीये. 2 षटक पूर्ण झालेले आहेत. फलकावर धावा झालेल्या आहेत. त्या 9 धावा न्यू गोलंदाज आपण पाहतोय मिलिंद वैती हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा सामना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका साईडला मालवणी एका साईडला घोडबंदर हे दोन्ही संघ झुंजतायत मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी लक्षात ठेवा. एव्हरेस्ट इनसाइड आउट हा फटका कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर कोळी वेगानं येत आहेत चेंडूला फील्ड करतायत सीमारेषेपर्यंत. तत्पूर्वी 2 धावा. धाव फलक सुरू राहणं गरजेचं होतं कारण मी म्हटलं होतं की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या होत्या. इथे मात्र सुरुवातीच्या ओव्हरला 6 धावा 7 धावा अशा जरी आल्या असत्या तरी देखील नंतर मात्र अटॅक करू शकले. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या विकेट शाबूत ठेवणं खेळपट्टीवर गरजेचं होतं. म्हणायचं गेलं तर अलंकार तरे म्हणायचं गेलं तर विक्रम घरत या ज्या 2 विकेट घोडबंदर संघाच्या होत्या या विकेट खेळपट्टीवर शाबूत राहणं खूप गरजेचं होतं. कारण कोणत्याही क्षणी सामना टर्नअप करण्याची क्षमता या 2 बॅटर्स मध्ये होती. मात्र हे दोन्ही बॅटर्स नाराज करतात प्रेक्षकांना. आणखीन एक धक्का ब्रायन बाद होतोय जो ओपनिंग करण्यासाठी आला होता. जवळपास 5वा धक्का बसतोय घोडबंदर या संघाला आणि ब्रायनच्या जागेवर न्यू बॅटर आपण पाहतोय सागर वैती. चाळीसची ज्यावेळेस घोडबंदर संघाने गाठली मित्रांनो त्यावेळेस नक्कीच सुटकेचा श्वास त्या ठिकाणी घेतला. पण डगआउट मध्ये आपण विचार केला मालवणी संघाने ज्यावेळेस 40शी गाठली की यस आता मात्र आम्ही कुठेतरी क्लिअर आहोत. कारण 40 धावा चेस करणं खरोखरच खूप कठीण आव्हान आहे या मैदानावर. आणि 40शी गाठली त्यावेळेस नक्कीच डगआउट मधून टाळ्या वाजल्या गेल्या. मिलिंद वैती हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सागर वैती हा बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतोय. पहा प्रत्येक बॅटर्स या ठिकाणी येतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण गरज आहे या ठिकाणी. गरज आहे अत्यंत गरज आहे
षटकाराची चौकारांची गरज आहे, कारण यावेळेस चेंडू आणि ज्या धावा आहेत यामधील फरक जो आहे हा मोठ्या प्रमाणात दर्शवत आहे, त्यामुळे तो कुठेतरी कव्हरअप करावा लागेल आणि त्यासाठी खेळावे लागतील मोठे फटके. डान्सिंग विथ द पिच फुटबॉलचा वापर पुढे येऊन चेंडूला खेळलं जातं. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेनं महेश कोळी चेंडूला फील्ड करतायत. फक्त एक धाव. सिंगलनं मात्र घोडबंदर संघ पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. 48 धावांचं आव्हान हे घोडबंदर संघासमोर आहे, म्हणजे अजूनही 36 धावा या करायच्या आहेत. सुपर बॉलिंग, कौतुक असेल. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं. मिलिंद वैती जबरदस्त गोलंदाजी. मी म्हणतो की मॅच अजूनही संपली नाही, कारण सकाळी देखील मी म्हटलं होतं की आपने ठान ली तो जीत आहे और ठान ली तो हार आहे. मनामध्ये असा विचार कधीही करू नका की मॅच अजून संपली आहे, की मॅच आम्ही हारलोय, असा विचार कधीही करायचा. लक्षात ठेवा, सामना टर्नअप व्हायला वेळ लागत नाहीये, सामना फिरायला वेळ लागत नाहीये. तुमच्याकडे पॉझिटिव्ह विचार असतील, सकारात्मक दृष्टी तुमच्याकडे असेल तर सामना तुम्ही कधीही फिरू शकता. आणखीन एक विकेट घोडबंदर संघाची रवी तरे बाद होत आहेत. रिक्स घेऊ नको. रवी आउट झालेला आहे. खुर्ची हवे का रवी? चला फर्स्ट बॉक्स येऊ द्या. खेळाडू कक्षामध्ये फर्स्ट बॉक्स येऊ द्या. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा घोडबंदर संघ लावतोय. त्या 12 अजूनही धावा करायच्या आहेत. त्या 36 चेंडू शिल्लक आहेत, ते मात्र 12 चेंडू 36 धावा. जर विचार केला तर होऊ शकतायत, नो डाऊट. चांगले बॅटर्स घोडबंदर संघामध्ये आहेत. मी तर अजूनही असं म्हणणार नाहीये की मालवणीच्या बाजूने सामना झुकलाय. क्या बात आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता सागर वैतीनं. बॅटची कडा चाटून चेंडूचा डी झोन रिजन मध्ये एक धाव. कारण आपण जर मालवणी संघाची इनिंग जर पाहिली तर जवळपास 2 षटक निव्वळ धावा फलकावर 11 होत्या. नंबर 3चं षटक जे हाताळलं गेलं त्यामध्ये 14 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर 4थं षटक 7 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये 15 धावा. म्हणजे मालवणी संघानं देखील 12 चेंडू मध्ये 29 धावा मालवणी संघानं देखील केलेल्या आहेत. ते काम तुम्हाला करायचं आहे. 12 चेंडू मध्ये 36 धावा या तुम्हाला करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला खेळी करावी लागेल ते आक्रमक. धर्मेंद्र कोळी यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट. इथे मात्र निर्धाव चेंडूंची सांगता या ठिकाणी संपवत नाहीये. 2 चेंडू डॉट होतापर्यंत धर्मेंद्र कोळी 3 चेंडू 1 धाव खर्च करतोय. 13 धाव संख्येवर मात्र घोडबंदर संघ थांबलेला आहे. त्यावेळेस बॉडीला रोल करून ऑन साईडला लॉंग लेगच्या दिशेने हा चेंडू खेळला जातोय. एकदा वेगानं पूर्ण त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकीपर्यंत 2 धावा या फटक्यावर येतील. धाव संख्या 15. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक प्रगतीपथावर धर्मेंद्र कोळी. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ज्ञानेश्वर कोळी वेगाने पुढे त्या चेंडूला फील्ड करतायत. एक धाव.
सुरेख चेंडू परफेक्ट यॉर्कर कसा असायला हवा याचं उदाहरण देतात धर्मेंद्र कोळी. एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर घोडबंदर संघाचा धावफलक आपण पाहिला तर 17 हा धावफलक पाहायला मिळतोय. 48 धावा ह्या करायच्या आहेत. 17 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहेत ते 6 धावा करायच्या आहेत त्या 31. मात्र काय या धावा झाल्या होत्या मास्टर्स क्रिकेटमध्ये तर यस झाल्या होत्या मित्रांनो. या धावा जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये जुचंद्रच्या मैदानावर झाल्या होत्या. 2 संघ आमने सामने होते. सेमीफायनलचा सामना होता. एका साईडला पांडजू एका साईडला नारंगी. पांडजू संघाला 6 चेंडूमध्ये 31 धावा जवळपास 32 धावा करायच्या होत्या आणि त्यावेळेस जितेंद्र भोईर हा पांडू संघाचा बॅटर्स स्ट्राईक एंडवर होता आणि मात्र त्या 6 चेंडूमध्ये 32 धावा जितेंद्र भोईरनं कुठल्या होत्या. त्यामुळे मास्टर्स मध्ये या धावा झालेल्या आहेत लक्षात ठेवा. म्हणायचं गेलं तर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून मी तर म्हणेल जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये कुंदन तोपर्यंत मॅच कधी सोडायची नाही. लक्षात ठेवा कारण हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं बाकी कुणीही सांगू शकत नाहीये. मी सकाळी देखील म्हटलं होतं की धावफलक कितीही मोठा असू द्या तो धावफलक प्रॉमिसिंग नाहीये की यस आम्ही सेफ आहोत. आता जर विचार केला मालवणी संघाने 48 धावा केलेल्या आहेत आम्ही सेफ आहोत. हा कुठलाही धावफलक प्रॉमिसिंग नाहीये लक्षात ठेवा. त्यामुळे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मॅच कधीही सोडायची नाहीये. नंबर यावेळेस आपण पाहतोय तर 8 ते 9 चा येतो खेळाडू अरुण भोईर. मिलिंद इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी शूट होतोय. 2 धावा 3 धावा होतील का नाहीये. अरुण इथे बाद होतोय आणि इथे मात्र संधी मिळते ती 35च्या खेळाडूला. मात्र खरोखरच जर कुंदन म्हणायचं गेलं तर मी तर म्हणेल ज्यावेळेस 4थं षटक धर्मेंद्र कोळी यांचं सुरू होतं सागर वैती त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळत होता आणि त्यांच्या सोबत खास करून किरण घरत हे होते आणि मला तरी असं वाटतं 4थ्या जर षटकांमध्ये काही विकेट्स पडल्या असत्या आणि 4थ्या षटकाच्या जवळपास 5व्या किंवा 4थ्या चेंडूवर 35चा खेळाडू जर आला असता शेवटच्या 4थ्या षटकाचे शेवटचे 1 या 2 चेंडू त्याला खेळण्यासाठी मिळाले असते तरी देखील मॅच येऊ शकली असते. लक्षात ठेवा. क्लीन बोल्ड या ठिकाणी आपण पाहतोय तर सागर किरण घरत देखील बाद होत आहेत. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जयेश आणि प्रवीण 35 इयर 35 वर्षावरील दोन्ही खेळाडू. शेवटची जोडी घोडबंदर संघाची. इथे मात्र डी झोन रिझन मध्ये चेंडू निघून येतो. 1 धाव. आणखीन एक चेंडू डॉट. प्रवीण मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. प्रवीणला चान्स कधी येईल प्रवीण प्रतीक्षा करतोय.
कारण या नवघरच्या मैदानावर खेळण्याची संधी त्याला उपलब्ध झाली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीतीनं इथे आपण